गेले 3 दिवस झाले मी माझ्या आईवडिलांच्या पण घरून सोडून आलेली. सर्वांना मी थोडंसं आगाऊ केलंच होतं आधी, की माझं लग्न 8 वर्ष झालं, पूर्ण झालेलं 8 वर्षांनी. आणि 8 वर्ष झालं माझा नवरा माझ्यासोबत असाच गैरव्यवहार करतो आणि बाहेरचे संबंध असल्यामुळं त्यांचे मला घरात तो म्हणजे बायको म्हणून इज्जतच देत नाही बिलकुल. माझी डायरेक्ट लायकीच दाखवतो की तुझी लायकीसुद्धा नाही माझ्यासोबत राहण्याची. तर 8 वर्ष झालं मी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून होते की आज ना उद्या काही ना काही बदल होईल, काही ना काही समजेल. अक्षरशः मी आता मला मारण्याचा प्रयत्न 2 ते 3 वेळेस त्यांचा मारण्याचा प्रयत्न झालेला आहे 8 वर्षांमध्ये. पण आता शेवटी मी 4 ते 4.5 महिने झालं मी अक्षरशः कंटाळले, तिकडं वैतागले. मारण्याचाच प्रयत्न केलेला होता. ज्या दिवशी मी तिकडं सासरचं घर सोडलं त्यावेळेस पण मारण्याचा प्रयत्न केला होता, मारण्याच्या प्लॅनिंगमध्ये. तर त्यावेळी मी माझ्या घरी फोन लावला आणि आईवडिलांच्या इकडे येऊन 4 ते 4.5 महिने झाला आता, जवळजवळ 4-4.5 महिने झाला आता मी आईवडिलांची इथे येऊन राहते होते. पण सारखं फोनवर पण धमक्या, पुन्हा डबल आणि घरी आता जवळजवळ आईवडिलांची इथे येऊन 4 ते 5 3-4 वेळेस झालं आता जवळजवळ. घरी येऊन पण तुझे तुकडे करणार, फोनवर तर चालूच असायचं की तुला मारणार, जगूनच देणार नाही, खाऊनच देणार नाही मी तुला, म्हणजे तुला कुठं सुखीच राहून देणार नाही. मग कारण की मी त्यांचे सगळे राडे लफडे काय असतील ते बाहेरचे अनैतिक संबंध ते सगळे उघडे पाडले होते सर्वांच्या समोर. आता माझ्याकडं पर्यायच नव्हता की ते सांगण्याशिवाय हे करण्याशिवाय. कारण मी प्रत्येक वेळेस माझ्या सासू सासऱ्यांना सर्वांना सांगत राहिले की यांचे असे असे संबंध आहेत, त्याच्यामुळे मला काय नीट बघत नाहीत, मी घरी येऊन राहते. पण ते घरी पण ठेवायला तयार नाहीत. म्हणजे घरी म्हणलं मी करून खाते शेतामध्ये, खाण्यापुरतं तरी द्या, पण खायपुरतं पण नाही, कशाच काहीच नाही. आणि अक्षरशः मी आता 3 दिवस झालं घर सोडलं. मी माझ्या आईवडिलांची इथे येऊन राहिले, त्याच्या धमक्यांना त्याला कंटाळून घरी येऊन माझ्या आईवडिलांची इथे येऊन पण त्याने मला मारहाण केली. पुन्हा डबल इथं पण माझ्या आईन ते घरी नसताना. तर 2 ते 3 वेळेस असं सारखं घडत राहतं आहे. आता मी अक्षरशः इतकी वैतागले की मला अक्षरशः त्या दिवशी असं वाटलं की मी जीव देऊ का काय करावं तर. पण ते न करता मी काय केलं, मग आता पाय उचलला की घर सोडलेलं बरं. तर 3 दिवस झालं मी माझ्या आईवडिलांचं पण घर सोडलं आणि मला माहिती आहे कसल्या परिस्थितीत मी घर सोडलेले आणि सध्या कुठल्या क्षणी आणि कुठं आणि कशा कंडिशनमध्ये तर. पण असं नका. पण मला पण आता इच्छा नाही राहिली त्याच्याकडे जाण्याची. उद्या लोकांनी नेऊन जरी घातलं तरी मला पण इच्छा नाही राहिलेली.